विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत येलगडा, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR BH कॉमर्स AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वप्रथम तुमचे आजच्या तासिकेमध्ये सर्वांचे स्वागत असून, विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेला महाराष्ट्राची भूगर्भ रचना या महाराष्ट्राच्या भूगर्भ रचनेचे व भारतीय उपखंडाचे काय वैशिष्ट्य आहे हे आपण मागील तासिकेला बघितले आहेत. म्हणजे द्विकल्पाच्या दख्खन किंवा अतिशय स्थिर किंवा अतिशय भक्कम अशा भूकवचावर असं महाराष्ट्राचे स्थान आहे. म्हणजे भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या असेल किंवा हा दख्खनचा जो पठार असेल हा अतिप्राचीन भूभाग आहे हे आपण मागील तासिकेला बघितलं आहेत. त्यामध्ये आपण बघितलं आर्शियन खडक असेल किंवा धारवाडचा सिरीज असेल, कडप्पा प्रकारचे खडक असेल किंवा विंध्यन प्रकारचे खडक असेल किंवा आर्यन किंवा गोंडवाना प्रकारच्या कालखंडामधले खडक असेल किंवा दख्खनचा पठार असेल किंवा गाळाच्या खडक असेल, या सर्वांची आपण मागील तासिकेला बघितलं. त्यामध्ये कोणकोणत्या सिरीज येतात, कोणकोणत्या प्रकारचे खडक येतात, ह्याही गोष्टीचा व मागील तासिकेला आपण बघितलेला आहे. यात घटकातील म्हणजे चॅप्टर नंबर 2 मधील प्राकृतिक घटक, प्राकृतिक रचना या घटकाखाली आपण बघत आलो आहेत. की बघत असताना आपल्याला की आता जो आपला पुढचा पॉईंट बघायचा आहे की महाराष्ट्रातील नद्या किंवा ड्रेनेज पॅटर्न त्याला म्हणतो आपण नदी जलप्रणाली, किंवा या जलप्रणालीचा आपण आज विचार करायचा आहे. जलप्रणालीचा विचार करत असताना किंवा ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला नदी प्रणाली म्हणजे काय, नदी प्रणाली कशाला म्हणायचं, या नदी प्रणालीविषयी या गोष्टींचा आपल्याला उहापोह किंवा विचार या ठिकाणी करावायचा आहे. म्हणजे थोडक्यात जर बघितलं की महाराष्ट्राच्या असणाऱ्या नदी प्रणाली कोणकोणत्या नदी प्रणाली आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला असणं उत्तरेकडून जर गेलो आपण तर म्हणजे तापी खोऱ्यापासून तर गेलो तर दक्षिणेपर्यंत गेलो तर कोणकोणत्या नदी प्रणाली निर्माण झाल्या आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे विदर्भात असणाऱ्या नदी प्रणाली कोणती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारी नदी प्रणाली कोणती आणि कोकणामध्ये असणारी नदी प्रणाली कोणती, ह्या गोष्टीविषयी आपल्याला आजच्या तासिकेमध्ये नदी प्रणाली म्हणजे काय, त्याबरोबर नद्यांचे कशा प्रकारे विभाजन करण्यात आले आहेत, नद्यांच्या मार्गामार्ग कसे विभाजणी करण्यात आले, पूर्ववाहिनी नद्या म्हणजे काय, पश्चिमवाहिनी नद्या म्हणजे काय, याही गोष्टीचा विचार आपल्याला या टॉपिकमध्ये करणार आहोत. प्रथम आपण असं बघणार आहोत की नदी प्रणाली म्हणजे काय, हीच गोष्ट आपल्याला सध्या करायची आहे. आता पुढे यात आता आपण प्रस्तावने बाबतीत असे थोडासा विचार करूया की एखाद्या प्रदेशाला थोडक्यात नदी प्रणाली म्हणजे काय. आता नदी प्रणाली किंवा जलप्रणाली कशाला म्हणायचं, एखाद्या प्रदेशात असतो आपण, त्या प्रदेशात असताना एक प्रमुख नदी असते, त्या प्रमुख नदीला येऊन मिळणाऱ्या छोट्या मोठ्या उपनद्या असतात. म्हणजे थोडक्यात तिची छोटी असणारी उपनदी असेल, ओढे असेल, नाले असेल, ओहोळ असेल, यांच्या वाहनाच्या क्रमास, आता बघा याच्या वाहनाच्या क्रमास आपण काय म्हणतो, जलप्रणाली असं म्हणतो. पण आता या ठिकाणी म्हणजे काय, समजा एक नदी असेल, त्या नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या असेल, ओढे असेल, नाले असेल, ओळ असेल, यांचे जेवढं एकत्र येऊन त्या नदीच्या मुख्य नदीचे जे पार्ट आहे, म्हणजे मुख्य नदीचे थोडक्यात मुख्य नदीचे हे उपविभाग म्हणजे उपनद्या, ओढे, नाले, ओळ यांचे उपविभाग एकत्र येऊन जे तयार होतं, थोडक्यात जो क्रम किंवा जी प्रणाली तयार होते त्याला आपण काय म्हणायचं, नदी प्रणाली असे म्हणायचं. म्हणजे जलप्रणाली म्हणजे पहिल्यांदा तिची मुख्य नदी आली, तिच्या उपनद्या आल्या, त्या उपनद्यांना जोडणारे ओढे आले, त्या ओढ्यांना जोडणारे काही नाले असतील किंवा छोटे छोटे ओळ असतील किंवा छोटे छोटे माझे ट्रिब्युटरी असतील, या सर्वांचा समावेश आपण जलप्रणाली किंवा नदी प्रणालीमध्ये करत आलो असतो, याला म्हणायचं जलप्रणाली. त्यानंतर आता कोणत्याही प्रदेशात जलप्रणाली जी असते किंवा कोणत्या प्रदेशामध्ये असणारी नदी प्रणाली असेल, जलप्रणाली आणि नदी प्रणाली तिला नदी म्हटलं जातं. जल म्हणजे पाण्याचा वाहनाचा प्रवाह किंवा थोडक्यात. आता कोणत्याही प्रदेशामध्ये गेलो तर त्या प्रदेशामध्ये असणारी जलप्रणाली ह्या त्या प्रदेशाची भूरचना आणि हवामान ह्या दोन घटकावर सर्वात महत्त्वाची अवलंबून असते. हे लक्षात ठेवा की कोणत्याही प्रदेशामध्ये असणारी जलप्रणाली ह्या त्या प्रदेशाच्या भूरचना आणि हवामान या दोन घटकावर अवलंबून असते. म्हणजे आता बघा महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असणारी भूरचना आणि महाराष्ट्रामध्ये असणारं हवामान या दोन घटक कशा प्रकारे कारणीभूत ठरतात ते आपण बघणार आहोत. आता सातमाळा असेल, सातपुडा पर्वत असेल, अजिंठा असेल, हरिश्चंद्र बालाघाट असेल किंवा शंभू महादेव डोंगर रांगा असेल, हे एकमेकांना समांतर वाहतात, एक समांतर आहे. आता बघा सातमाळा डोंगर रांग आपण बघितलं, सातपुडा डोंगर रांग बघितलं, अजिंठा डोंगर रांग बघितलं, आता हरिश्चंद्र बालाघाट डोंगर असेल, महादेव डोंगर रांगा असेल, हे एकमेकांना समांतर आहे. त्यामुळे हे एकमेकांना समांतर असल्यामुळे वाहणाऱ्या नद्या सुद्धा एकमेकांना समांतर वाहतात. आता बघा सातपुडा पर्वत असेल किंवा अजिंठा डोंगर रांगा असेल किंवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा असेल, आता हे एकमेकांना समांतर आहे, त्यामुळे वाहणाऱ्या नद्या सुद्धा एकमेकांना समांतर वाहणार आहे. आणि या एकमेकांना समांतर वाहत असल्यामुळे आता बघा सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील सर्व नद्या, आता सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील सर्व नद्या एकमेकांना समांतर वाहतात.
त्यामुळे त्या भागामध्ये समांतर जलप्रणाली असे म्हणताना आपल्याला म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की दुसरी जलप्रणाली, आता समांतर कळली तर समांतर जलप्रणाली कशाला म्हणायचं, की समांतर म्हणजे एक सारख्या समान दिशेने वाहणाऱ्या त्या नद्यांना आपण काय म्हणायचं, समांतर जलप्रणाली. त्यानंतर पुढे जाणार आहोत की केंद्रत्यागी जलप्रणाली किंवा चक्राकार जलप्रणाली म्हणजे काय. आता बघा, महाराष्ट्रामध्ये स्थानिक बाजारात छोटी छोटी पठार आहेत. आता या छोटे छोटे पठारांचा आपल्याला उल्लेख मागील तासिकेंना काय केला आहे. आता या मोठ्या टेकड्यांच्या दरम्यान असणारे प्रवाह सर्व दिशांना वाहतात. थोडक्यात केंद्राचा त्याग करणारी जलप्रणाली म्हणजेच एखाद्या सेंटरवरनं की दुसरीकडे वाहायला जातात, म्हणजे वेगवेगळ्या दिशांना प्रवाहित होतात, त्याला म्हणायचं केंद्रत्यागी जलप्रणाली. म्हणजे हे कुठं आढळतं, तर हे छोटी पठारं असतील, छोटे मोठ्या टेकड्या असतील, या दरम्यान आढळून येतात, त्याला म्हणायचं केंद्रत्यागी जलप्रणाली किंवा चक्राकार जलप्रणाली ही म्हटलं गेलं जातं. आता या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये तिच्या काही उपनद्यांनी जाळीदार जलप्रणाली तयार केली आहेत. आता जाळीदार म्हणजे काय, एकमेकात थोडक्यात जाळीसारखी आपली जाळी जी असते त्याप्रमाणे जलप्रणाली तयार केली आहे. जाणार आहोत आपण पुढे जात असताना की भंडारा असेल, गोंदिया जिल्हा असेल, त्यानंतर ह्या लहान मोठी सरोवर आहे. म्हणजे थोडक्यात आपण जर बघितलं भंडारा आणि गोंदियाला त्यांना म्हणतात तलावांचा जिल्हा म्हणून जर भंडाराचा उल्लेख केला जातो. आता लहान मोठी सरोवरे असून या भागातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या ना कोणत्या दिशेने वाहतात हे समजत नाही. त्यामध्ये त्या ठिकाणी असणारी जलप्रणाली ही अनिश्चित स्वरूपाची असते. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्या बाजूला निश्चित स्वरूपात म्हणजे कुठल्याही स्वरूपाची निश्चित जलप्रणाली नसल्यामुळे अनिश्चित स्वरूपाची जलप्रणाली ह्या भागात. याचं महत्त्वाचं कारण आहे की त्या ठिकाणी असणारे लहान मोठे तलाव असतील किंवा लहान मोठे असणारी सरोवरे असतील. आता ह्या नद्यांविषयी आपण बघितलं की ह्या नद्यांनी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि थोडक्यात संस्कृतीचा, त्यानंतर महाराष्ट्रातील असणारी महाराष्ट्रीयन संस्कृती असेल यांचा विकास करण्याचं काम प्रामुख्याने महाराष्ट्रातील वाहणाऱ्या नद्यांनी केलेलं आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. म्हणजे महाराष्ट्रातील भूमी ही सुजलाम सुफलाम किंवा विकासाच्या प्रगतीकडे नेण्यासाठी किंवा महाराष्ट्रातील असणारी शेती अतिशय विकसित करण्यासाठी प्रामुख्याने ह्या नद्यांचा मोठा हातभार लागला आहे, हे आपण विसरू शकत नाहीत. किंवा महाराष्ट्रातील असणारे महाराष्ट्राचे जीवन किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या लोकांचे जीवन फुलवण्यासाठी किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या या नद्यांनी मोठ्या प्रमाणावर एक पवित्र स्थाने किंवा तीर्थस्थाने निर्माण केली आहेत. महाराष्ट्रात अनेक पवित्र स्थाने ही तीर्थस्थाने ही नद्यांच्या काठावर. उदाहरणार्थ आता गोदावरी तीरावर जर गेलो आपण तर नाशिक असेल, पैठण असेल, नेवासे असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांनी किंवा ह्या ठिकाणी असणाऱ्या नद्यांच्या काठावरती असलेल्या ह्या भागाची महती या नद्यांच्या काठावर गायली गेली आहेत असे आपल्याला म्हणता येईल. आता उदाहरणार्थ आपण जर गेलो तर इंद्रायणी तीरावर तुकारामाने देऊ असेल, ज्ञानेश्वरांची आळंदी असेल, ही तीर्थक्षेत्रसुद्धा ह्या नद्यांच्या काठावर निर्माण झाले. म्हणजेच सांस्कृतिक दृष्टीने असेल किंवा एक आध्यात्मिक दृष्टीने जरी असेल तर नद्यांचं स्थान महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. किंवा पंढरपूर असेल, पंढरपूरला असणारी चंद्रभागा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलं की जलविभाजक म्हणजे काय. जलविभाजकाचं सांगितलं की जल दोन बाजूला दोन दिशेला वाहणारे एक प्रवाह एकत्र आणि त्या जलविभाजनाचं काम जो करतो त्याला आपण म्हणतो जलविभाजक. आता सातमाळा अजिंठा डोंगररांग असेल, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर असेल किंवा शंभू महादेव डोंगररांग हे दुय्यम प्रकारचे जलविभाजक. कारण सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्यांना डोंगरावरून वाहणाऱ्या उपनद्या येऊन मिळतात. म्हणजे हे थोडक्यात हे त्यांना दुय्यम जलविभाजक असं म्हटलं गेलं आहे. आता बघा, चंद्रभागा नदीच्या काठावर असणारी पंढरी आणि विठ्ठल रुक्माईच्या गजरानं दुमदुमलेली असते. हीच आपलं साधू संतांचं माहेरघर आहे असंही आपल्याला माहिती आहे. की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की ह्या ठिकाणी असणारी नदी असेल, या ठिकाणी असणाऱ्या ह्या नद्यांचं अतिशय महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांच्या जीवनामध्ये ह्या नद्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान म्हणावं लागेल. म्हणजे कृष्णामाई असेल, कृष्णामाईच्या ठिकाणी असणारी वाई असेल, त्या ठिकाणी असणारी पुण्याई असेल किंवा ती वाढत असते असे आपल्याला म्हणावं लागेल. कृष्णेचा थाटावरच असतो, तिच्या काठावर औदुंबर असेल, नरसोबाची वाडी असेल किंवा ही दत्तात्रेयाची स्थानं अतिशय दत्तात्रेयाची स्थाने अतिशय प्रसिद्ध आहेत. म्हणजे या ठिकाणी असणारे मोठ्या प्रमाणावर या आध्यात्मिक विकासामध्ये असेल किंवा संस्कृतीच्या दृष्टिकोनातून असेल तर या नद्यांचं योगदान अतिशय मोठ्या प्रमाणात असेल. त्यानंतर तापी खोरे, पूर्णा खोरे असेल ही पवित्र स्थानं त्या ठिकाणी निर्माण केली आहेत. अशा पवित्र नद्यांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील आपली एक जीवनवाहिनी, थोडक्यात प्रत्येक जीवनवाहिनी म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं गेलं आहे. या नद्यांनी मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या महाराष्ट्राचा विकास हा वेगवेगळ्या अंगाने म्हणजे शेतीच्या बाबतीत असेल,
त्यानंतर आध्यात्मिक असेल किंवा महाराष्ट्रातील लोकांचं जीवन असेल, या जीवनाबाबतीत नक्कीच त्याच्यामध्ये मोठा बदल केलेला आहे. पुढे जाणार आहोत आपण की नद्यांचे हे जे नद्या आहे आपल्या महाराष्ट्रातील, या महाराष्ट्रातील असणाऱ्या नद्यांच्या मार्गानुसार कशी कशी विभागणी केली आहे, या मार्गानुसार विभागणी करत असताना कोणता त्यांनी क्रायटेरिया वापरला, हे कोणकोणत्या याच्या साह्याने त्यांनी विभागणी केली ती आपण बघणार आहोत. की आता महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांच्या मार्गानुसार त्यांची, आता नद्यांचा मार्ग कसा आहे की कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतात किंवा कोणत्या भागातून वाहतात किंवा मार्ग कसा गेलेला आहे याच्यावरून त्यांचे 4 विभाग पाडलेले असतात. आता आपण बघूया ते कोणते कोणते 4 विभाग पाडले ते लक्षात ठेवा की महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांच्या मार्गानुसार त्यांचे 4 विभाग पडले. आता पहिला त्यांनी विभाग पाडला दख्खनच्या पठारावर वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या. दख्खनच्या पठारावर वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या, याचा पहिला प्रकार जो पाडला आहे की दख्खनच्या पठारावर आहे वायव्य आग्नेय दिशेने. आता वायव्येकडून आग्नेय दिशेने जाणाऱ्या नद्यांचा समावेश त्यांनी दख्खनच्या वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्यांमध्ये केला आहे. त्यानंतर दुसरा प्रकार त्यांनी पाहिला की विदर्भातील उत्तर दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या. विदर्भातील, आता फक्त त्या ठिकाणी विदर्भ घेतला, या विदर्भातील उत्तर व दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्यांचा समावेश त्यांनी यामध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर उत्तर महाराष्ट्र किंवा खानदेशामध्ये जर गेलो तर पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या, पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्यांचा समावेश त्यांनी या विभागामध्ये केलेला आहे. त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे कोकण किनारपट्टीवर पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या, पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्यांचा समावेश त्यांनी या 4थ्या विभागामध्ये केला आहे. अशा प्रकारे हे 4 विभाग पाडलेले, म्हणजे दख्खनच्या पठारावरून वायव्य आग्नेय दिशेने वाहणाऱ्या नद्या, विदर्भातील उत्तर दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नद्या, तर उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा खानदेशामध्ये जर गेलो आपण तर पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या, तर कोकण किनारपट्टीवर जर गेलो आपण तर पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या नद्या, असे 4 प्रकार त्या ठिकाणी पाडण्यात आले आहेत. आता आपण पुढे गेल्यानंतर की नद्यांच्या जलविभाजकानुसार प्रदेशाची विभागणी कशी झाली हे आपण बघितलं की सह्याद्री पर्वत असेल किंवा काही प्रमाणामध्ये सातपुडा पर्वतरांगा असेल, या सातपुडा पर्वतरांगाच्या टेकड्यांमध्ये प्रमुख जलविभाजक म्हणून कार्य केलं जातं. आता सह्याद्री पर्वतातून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे असलेला सातमुळा अजिंठा डोंगररांगा असेल, हरिश्चंद्र डोंगररांगा असेल किंवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर असेल, शंभू महादेव डोंगररांगा असेल, हे दुय्यम प्रकारचे जलविभाजक म्हणून कार्य करतात. जलविभाजक म्हणजे या छोट्या टेकड्यांना या ठिकाणी नद्या मिळतात म्हणून त्यांना दुय्यम जलविभाजक असं म्हटलं आहे. म्हणजेच सह्याद्री पर्वतातून उगम पावणाऱ्या नद्यांना, मुख्य नद्या ज्या सह्याद्री पर्वतामध्ये मुख्यतः उगम पावल्या, त्या नद्यांना छोटे मोठे डोंगरावरून वाहणारे उपनद्या येऊन मिळतात म्हणून त्यांना दुय्यम जलविभाजक, हे लक्षात ठेवा. प्रथम जलविभाजक वेगळा आणि दुय्यम जलविभाजक वेगळा. ओके, म्हणजे आता बघा हे दुय्यम जलविभाजक कशाला म्हणायचं हे तुम्हाला सांगितलं या ठिकाणी. आणि प्रथम जलविभाजकमध्ये 2 दिशेला वेगवेगळ्या दिशेत जाणार आहे, पण ह्या दुय्यम जलविभाजकामध्ये काय नाही, छोट्या मोठ्या टेकड्यावरून वाहणाऱ्या नद्या त्या एकाच दिशेत जाणार आहे म्हणून त्यांना दुय्यम जलविभाजक म्हटलं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्रातून सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आपण म्हणला की सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक मानायचा आणि याचं गृहीत धरून त्या नद्यांचे 2 विभाग पाडले. त्याला पहिला त्यांनी पाडला पूर्ववाहिनी नद्या. आता पूर्ववाहिनी नद्या म्हणजे काय, पूर्वेच्या दिशेकडे वाहणाऱ्या नद्या, त्याला म्हणायचं पूर्ववाहिनी नद्या. त्यानंतर दुसरा प्रकार पाडला त्यांनी पश्चिमवाहिनी नद्या, म्हणजे पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या, त्याला म्हणायचं पश्चिमवाहिनी नद्या. म्हणजे 2 प्रकार लक्षात ठेवा की ह्या जलविभाजकाचा आधारे, म्हणजे जलविभाजकाच्या आधारे 2 प्रकार पाडले त्यांनी, पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिमवाहिनी नद्या. सांगणार आहोत की पूर्ववाहिनी नद्या म्हणजे नेमकं काय, की का म्हणायचं त्यांना पूर्ववाहिनी नद्या. आता ह्या पूर्ववाहिनी नद्या बघत असताना आपल्याला ह्या पूर्ववाहिनी नद्या कुठं उगम पावतात, कोणकोणत्या प्रकारच्या नद्या या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आता सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्यांना आपण काय म्हणायचं, पूर्ववाहिनी नद्या म्हणायचं. व्याख्या लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्यांना पूर्ववाहिनी नद्या असं म्हणतात. त्यानंतर ह्या नद्यांपैकी काही नद्या अशा कोणत्या ना कोणत्या नदीच मिळत असतात, तर ह्या मोठ्या नद्या महाराष्ट्रात पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळत असतात. आता बघा, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ती पूर्ववाहिनी काय ती पूर्वेकडे वाहते. त्यानंतर त्या नदी कोणत्या उपसागराला मिळते, तर बंगालच्या उपसागराला मिळत असते. आता ह्या दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने 3 नद्या आहेत, गोदावरी, भीमा, कृष्णा. ह्या नद्या
पूर्वेस आणि आग्नेय दिशेस वाहत जातात. म्हणजे थोडक्यात बंगालच्या उपसागराला त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे या पूर्ववाहिनी नद्यांचा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ती पूर्वेकडे वाहते, बंगालच्या उपसागराला मिळते आणि 3 प्रकारच्या नद्या आहेत, गोदावरी, भीमा, कृष्णा. या प्रकारच्या 3 नद्या या पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे आपला त्याला म्हणायचं पश्चिम वाहिनी नद्या. आता या पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे नेमकं काय, तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे पश्चिमी दिशेला वाहणाऱ्या नद्या. आता बघा, सह्याद्री पर्वतात उगम पावून, लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे संपूर्ण पर्वत ओलांडून कोकण किनारपट्टीवरून वाहत जाणाऱ्या नद्यांना, कोकण किनारपट्टीवरून वाहत जाणाऱ्या नद्यांना पश्चिम वाहिनी नद्या असे म्हटलं आहे. म्हणजे सह्याद्री पर्वतात उगम पावल्यानंतर पश्चिमेकडे संपूर्ण पर्वत ओलांडून कोकण किनारपट्टीवरून वाहत जाणाऱ्या नद्यांना पश्चिम वाहिनी नद्या असं म्हणायचे. आता यामध्ये कोणकोणत्या नद्या येतात, तर कोकणामध्ये बघा वैतरणा नदी असेल, कुल्हास असेल, सावित्री सारख्या पश्चिम वाहिनी नद्या ही त्या ठिकाणी आहेत. आता या नद्या प्रामुख्याने अरबी समुद्राला मिळतात हे आपल्याला माहिती आहे. आता या दख्खनच्या पठारावरील वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे सातपुडा पर्वतरांगामध्ये उगम पावणाऱ्या तापी, पूर्णा नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. आता बघा कुठल्या कुठल्या नद्या आपल्या पश्चिम वाहिनीमध्ये आल्या बघा, वैतरणा आली, उल्हास आली, सावित्री आली आणि तापी आणि पूर्णा आली. अशा ह्या पश्चिम वाहिनी नद्या आपल्याला सांगता येईल. आता नर्मदा नदी पण आहेत. आता नर्मदा नदी महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दी म्हणजे वायव्य जो आपली सरहद्द आहे किंवा सीमा आहे त्या सीमेला स्पर्श करून पश्चिमेकडे जात असते असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करतात. अशा प्रकारची या पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रातील आहेत. त्या की महाराष्ट्रातील नद्यांची खोरी किंवा महाराष्ट्रातील नद्यांची खोरी का म्हणायची किंवा नद्यांची खोरी म्हणजे काय, तर किंवा त्याला थोडक्यात म्हणतात वॉटरशेड किंवा बेसिन असंही म्हटलं गेलं जातं. आता ते कोणकोणत्या प्रकारचे नदी खोरे आहेत, आता बघितलं की महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे आणि त्याने अनेक डोंगर रांगा निर्माण केल्या आहेत, नद्यांची खोरी निर्माण केली आहेत आणि त्यावरून आपल्याला पाहावयास मिळतात. आता ह्या नद्यांची खोरी असताना पहिल्यांदा आपण बघणार आहोत गोदावरी खोरं. आता या गोदावरी खोऱ्यामध्ये कोणकोणत्या खोरे येतात बघा, त्याच्यामध्ये गोदावरीचं मुख्य खोरं, गोदावरी पूर्णा खोरे, मांजरा खोरे, पेनगंगा खोरे, वर्धा खोरे, वैनगंगा खोरे, प्राणहिता खोरे, इंद्रावती खोरे असे एकूण ह्या सर्व खोऱ्यांचा समावेश एकट्या गोदावरी खोऱ्यामध्ये झालेला आपला पाहावयास मिळेल. म्हणजे अशा प्रकारचे हे जे मांजरा खोरे असेल, पेनगंगा खोरे असेल, वर्धा खोरे असेल, वैनगंगा खोरे असेल, प्राणहिता खोरे असेल, इंद्रावती खोरे असेल, हे छोटे मोठे खोरे एका मुख्य खोऱ्यामध्ये येऊन गेला म्हणजे ते गोदावरी खोऱ्यामध्ये. त्यानंतर पुढे आपण जाणार आहोत भीमा खोरे. आता भीमा खोऱ्यामध्ये जर विचार केलो आपण तर भीमा खोऱ्यामध्ये दुसरे कोणकोणते खोरे येतात, तर भीमा खोऱ्यामध्ये 2 प्रकार येतात, एक भीमा मुख्य खोरे आणि सीना खोऱ्याचा समावेश ह्या भीमा खोऱ्यामध्ये होतो. त्यानंतर पुढे कृष्णा खोरे, ते कृष्णा खोरेचं जरी असेल, कृष्णा आपण म्हटलं की भीमा ही कृष्णेची उपनदी आहे, पण ही महाराष्ट्रातील नद्यांची खोरी बघत असताना आपल्याला कृष्णा खोऱ्याचं ही त्या ठिकाणी फक्त कृष्णच आहे. त्यानंतर तापी असेल तर तापीमध्ये तापी आणि पूर्णा खोऱ्याचं त्या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर कोकणामध्ये जर गेलो आपण तर उत्तर कोकण असेल, मध्य कोकण असेल किंवा दक्षिण कोकण असेल, याचा समावेश प्रामुख्याने या नद्यांच्या म्हणजे उत्तर कोकणामध्ये असणाऱ्या नद्या, मध्य कोकणामध्ये असणाऱ्या नद्या आणि दक्षिण कोकणामध्ये असणाऱ्या नद्यांचा समावेश या कोकण ह्या विभागामध्ये आपल्याला बघावयास मिळेल. त्यानंतर शेवटचा जो आहे नर्मदा खोरे, तर अतिशय छोटा पार्ट असेल त्या ठिकाणी नर्मदा खोऱ्याचा आपल्याला ह्या ठिकाणी समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली ह्या टॉपिकविषयी चर्चा केली. थोडक्यात बघितलं की महाराष्ट्रातील नदी प्रणाली म्हणजे काय किंवा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या नदी प्रणालीचं स्थान किती महत्त्वाचं आहे. त्यानंतर नद्यांच्या मार्गानुसार कशी विभागणी करण्यात आली आहेत, नद्यांच्या जलविभाजकानुसार प्रदेशाची विभागणी कशी केली आहेत, त्यानंतर पूर्ववाहिनी नद्या म्हणजे काय, पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे काय याचाही आपण सविस्तर यामध्ये केला आहे. किंवा महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची खोरी कोणकोणती आहेत, त्या प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांमध्ये कोणकोणती खोरी एकत्र आलेल्या आहेत आणि एक मोठं खोरं निर्माण झालं याचाही विचार आपण हे मागील आजच्या तासिकेला केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण की महाराष्ट्रातील असणाऱ्या या खोऱ्यांपैकी एका खोऱ्याचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ गोदावरी खोरे असेल, भीमा खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, तापी खोरे असेल किंवा नर्मदा खोरे असेल, त्यापैकी आपल्याला
पुढील तासिकेला एक एक खोऱ्याविषयी चर्चा करायची आहे. आता त्या गोदावरी खोरे असेल तर गोदावरीला गोदावरीची आख्यायिका असेल किंवा गोदावरीचा प्रणालीचे क्षेत्र असेल किंवा गोदावरीचे कोणकोणते विभाग पाडण्यात आले आहेत किंवा गोदावरी खोऱ्याचा विस्तार कुठून तर कुठपर्यंत झाले आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांचा गोदावरी खोऱ्यामध्ये समावेश होतो, ह्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला पुढील तासिकेला करावायचा आहे. त्याविषयी किंवा आजच्या चॅप्टरविषयी किंवा आजच्या व्याख्यानाविषयी किंवा आजच्या असणाऱ्या टॉपिकविषयी कोणाच्या मनात काही शंका निर्माण असेल तर त्या ठिकाणी ईमेल दिला आहे bharatgadak@kthmcollege.ac.in यावरती आपण प्रश्न विचारू शकता किंवा आपण आपलं उत्तर नक्कीच मिळेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.